येत नाही बघा, एवढा आवाज माझा ब्रेक होतोय आणि किल्ले भारी वाटते. आणि धबधबा असा कोसळतो ना, एकच नंबर. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश फनाई ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा निसर्गामध्ये भटकण्यासाठी आलो आहोत. आज आपण जाणार आहोत मिनी देवकुंड, म्हणजे जो देवकुंड धबधबा आहे त्याचाच लहान भाऊ म्हणून समजू की मिनी देवकुंड आहे, तिथं आपण जाणार आहे. आणि हा हिडन लोकेशन आहे. स्क्रीनवरती पाहू शकता, उजव्या साईडला जो देवकुंड धबधबा आहे आणि डाव्या साईडला मी दिला आहे तोच मिनी देवकुंड आहे. तर हे लोकेशन हिडन आहे, जास्त काही लोकांना माहिती नाही. हे लोकेशन खेड तालुक्यामध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून की इथे यायचं कसं, हे लोकेशन कुठं आहे. मित्रांनो, मान्सून सीझन आता चालू झाला आहे, त्यामुळे निसर्ग पूर्णपणे हिरवागार दिसून येते. आपल्या महाराष्ट्रामधला फेमस असलेला म्हणजेच हा देवकुंड धबधबा आणि त्याच देवकुंडचा लहान भाऊ ओळख असणारा धबधबा म्हणजेच हा मिनी देवकुंड. हा मिनी देवकुंड भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावरती बोरगिरी मार्गे भिवेगाव मध्ये दिसून येते. भिवेगावच्या दाट जंगलामध्ये वसले आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकेशन हे हिडन आहेत आणि त्यांमधला हा एक हिडन लोकेशन म्हणजे मिनी देवकुंड धबधबा. आणि तोच धबधबा आज आपल्याला पाहायचा होता. इथे जाणारी वाट पूर्णपणे जंगलातून आहे. घनदाट जंगलामुळे येथे जाण्यासाठी तुम्ही रस्ता भटकू शकता आणि हाच अनुभव आम्हाला अनुभवायचा होता. हा देवकुंड धबधबा पूर्ण जंगलामध्ये येतो, त्याच्या कारण तुम्ही इथल्या गावातला गाईड करू शकता. त्यांचे प्रत्येक चार्जेस. भिवेगाव मध्ये पोहोचता तुम्हाला जिल्हा परिषदची मराठी शाळा लागते. येथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग करून ट्रेक चालू करता येतो. बघा मित्रांनो, भिवेगावची मराठी शाळा आहे आणि इथं तुम्ही तुमची गाडी पार्किंग करून इकडनं तुमचा ट्रेक चालू होतो. वातावरण पण लय भारी, म्हणजे पाऊस पण गेलाय. सकाळपासून पाऊस जोरात चालू होता आणि एकदम पाऊस कमी झालाय. तर आज लय मजा येणार आहे. चला, जास्त उशीर नाही करता आपण निघूया. तर खूप एक्साइटमेंट आहे की कधी त्या देवकुंड धबधब्याजवळ जातोय. भाई इतकं खतरनाक आहे ना, असं वाटते कधी पोहोचतो तिथं. खतरनाक मजा येणार आज. आणि जास्त कोणीच नाही की आम्ही दोघंच आलो ट्रेकला, मी आणि माझा मित्र. हा, ट्रेक चालू केल्यावरच लगेच तुम्हाला छोटे छोटे वरून कोसळणारे धबधबे दिसायला लागतात. ते छोटे छोटे धबधबे वाहताना दिसत आहेत. तर तुम्ही पाहू शकता, लय खतरनाक वातावरण आज. आणि हे बघा, भात पेरणी झाले, म्हणजे भात लागवड झाली इथं. हे देखो राईस राईस. या रस्त्यामध्ये जागोजागी तुम्हाला असे ओढे पाहायला भेटतात, पण पाण्याचा फ्लो जास्त असला तर ओढा क्रॉस करणं धोक्याचं ठरू शकतं. गाडीला त्याच्यामुळे आता हातामध्ये येऊन जावं लागतंय. काळजीपूर्वक मित्रांनो त्या साईडला जावा, काहीतरी पडले. मिनी देवकुंड, या धबधब्याला मिनी देवकुंड नाव का पडलं असावं? कारण जो देवकुंड धबधबा सेम टू सेम त्याच सारखा हाही धबधबा पाहायला भेटतो. या कारण इथल्या माणसांनी या धबधब्याला मिनी देवकुंड धबधबा असं नाव देण्यात आलं असेल. हा धबधबा पूर्णपणे दाट जंगलात म्हणजेच बोरगिरीच्या जंगलात दिसून येते. हा धबधबा पूर्णपणे दाट जंगलामध्ये आहे. घनदाट जंगल असल्यामुळे तुम्ही येथे वाट भटकू शकता. त्या कारण तुम्ही या भिवेगाव मधला लोकल गाईड करून त्यांना थोडेफार पैसे देऊनच हा ट्रेक करावा. जर तुम्ही येथे अगोदर येणाऱ्या व्यक्ती सोबत येत असाल तर हा ट्रेक तुमच्यासाठी सोपा ठरू शकतो. भाई पूर्णपणे जंगलाचा भाग आहे मित्रांनो. आणि घनदाट अशी माझ्या हाईट एवढी तरी झाडे वाढले, पाहू शकता तुम्ही. अरे, मोबाईल पडला असता असा डायरेक्ट खाली पाण्यामध्ये गेला असता. जर तुम्ही इकडे येत असाल ना तर मित्रांनो गाडी करून या, कारण की रस्ता तुम्ही भटकू शकता. जागोजागी म्हणजे लय जंगल आहे. आई शपथ. लका कुठं आणलं रे? बघा, हाईट एवढे एक झाडी वाढल्यात. खतरनाक असा जंगल ट्रेक आहे.
मोठे सर गरम खालून येतो. अरे नाही adjust करून ये यार. मित्रांनो, या पूर्णपणे जंगली बागी, त्याच्यामुळे जी झाडं आहेत ती खास खुशी होत आहे हाताला. त्याच्यामुळे तुम्ही येताना इथं इनरचा वापर करा. आता मी इनर घातलाय पण चालू करणार पुन्हा ट्रेक आपला, जेणेकरून तुमच्या अंगाला वगैरे खाज वगैरे येणार आहे हाता विकणार. मित्रांनो, आजच्या जागोजागी तुम्हाला 2-3 वाड्या लागतील. ह्या वाड्याला प्रॉपर क्रॉस करून तुम्हाला पल्लीकडे जायचंय, जेणेकरून तुम्हाला देवकुंड धबधबा पाहता येईल. तर काळजी घ्या मित्रांनो इकडे नाही तरी, कारण की जो आपण वाडा क्रॉस करतो तो थोडासा धोकादायक पण ठरू शकतो. जर जास्त पाणी असला तर जास्त काही प्रयत्न करू नका. पाणी कमी झाल्यानंतर या, कारण की खूप जोराने पाऊस येऊ शकते. आणि 2 वडे लागले म्हणजे तुम्ही प्रॉपर ट्रेक करत आहात, म्हणजे एकदम बरोबर रस्त्याला आहात. ट्रेक जरी अर्ध्या तासाचा असला तरी पण या जंगलातून जाण्यासाठी अनेक लोक घाबरत असतात. हे जंगल बोरगिरी परिसरात येते, त्यामुळे जंगलात बिबट्या, वाघ, रानडुक्कर, कोल्हाल, रानमांजर असे प्राणी आढळून येतात. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. पावसाळ्या कारण झाडांची वाढ झालेली दिसून येते. येताना अंगामध्ये फुल टी शर्ट किंवा इनरचा वापर करावा, जेणेकरून तुमच्या हातांना कोणत्याही इजा होणार नाही. तुम्ही अर्धा तास ट्रेक केल्यानंतर तुम्हाला मिनी देवकुंड धबधबा पाहायला भेटतो. मित्रांनो, आता एक ओढा लागला आहे, ओढा क्रमांक 3. जर हे 3 ओढे तुम्हाला लागले तर तुम्ही बरोबर लोकेशनवरती आहात. आणि इथे येताना या गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो. हाफ टी शर्ट घालून नका येत जाऊ, कारण की जी झाडं आहे ती तुमच्या हाईट एवढी आहेत त्याच्यामुळे तुमच्या अंगाला हातांना खास कुजली होऊ शकते. फुल टी शर्ट घालून येत जावा. मित्रांनो, तुम्ही अर्धा तासाचा ट्रेक केल्यानंतर तुम्हाला धबधबा दिसायला लागतो. एवढ्या जंगलामध्ये सुद्धा लय खतरनाक इकडे येणं म्हणजे, आई ज्याची वाट पाहत होतो तो धबधबा दिसतोय. ज्याची आतुरता होती तो मित्रांनो दिसायला लागलाय. थांबा दाखवतो. मित्रांनो, अर्ध्या तासाचा ट्रेक नंतर ज्या धबधब्याजवळ यायचं होतं मिनी देवकुंड, तिथं आम्ही पोहोचलो आहोत आणि एकदम एक्साइटमेंट आहे. बोलता सुद्धा येत नाही बघा, एवढा आवाज माझा ब्रेक होतोय. अरे किल्ले भारी वाटते. आणि धबधबा असा वरून कोसळतो ना, खरंच एकच नंबर. धबधब्याच्या असं जवळ जाऊया आपण. मित्रांनो, नशीब बघा किती लागले, या धबधब्याजवळ आलो आणि आता पाऊस सुरू झालाय. काय मित्र, मग कसा एक्सपिरियन्स आहे इथला? तर मित्रांनो, खतरनाक असा व्ह्यू आहे इथं. आणि इथं काही जास्त गर्दी नाही. आम्ही रविवारी आलो तरी हा हिडन लोकेशन, त्याच्यामुळे काही इथं जास्त गर्दी नाही. तर फक्त मी आणि काही 4-5 लोक आहेत इथं फक्त. रोज आलो होतो आणि इतकं होते पोहायची, म्हणजे पाणी लय येत आहे, लय म्हणजे नाही त्याच्यात. पण किती खोल आहे हे काय आम्हाला माहिती नाही. खूप आहे. जर इथं तुम्ही येत असाल तर तुम्ही मित्रांनो कोणी इथं पाहू नका, कारण की सांगता येत नाही किती खोल आहे आणि किती नाही. आम्ही पाहूनच नाही, फक्त फोटो व्हिडिओ काढणार आहोत आणि निघणार आहोत.
एकदम मिनी देवकुंड तो एक्सप्लोर करून झालो आहोत. आता आम्ही एकदम कपडे चेंज करून मित्रांनो आपला जो देवकुंड धबधबा होता तो पूर्णपणे आता एक्सप्लोर करून झालाय आपला. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्त लोकांना ही व्हिडिओ शेअर करा. जर की तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी ही व्हिडिओ इथंच थांबवितो. आता भेटूया पुढच्या एकदम भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.